नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. आज आपण बोलणार आहोत राशीचक्रातील सर्वात आशावादी, ज्ञानी आणि ज्यांच्यावर प्रत्यक्ष देवगुरु बृहस्पतीची कृपा असते अशा राशीबद्दल. ती म्हणजे धनुरास. 17 मे पासून 14 जून पर्यंतचा काळ धनु राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ आहे, म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. अधिक महिना सुरू झालेला आहे आणि या अधिक महिन्यात काही गोष्टी धनु राशीच्या लोकांसोबत होणार आहे, त्याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल, नोकरीबद्दल, व्यापाराबद्दल, नात्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, करिअरबद्दल प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करा. आम्ही तुमची कुंडली पत्रिका बघू आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. पैसा टिकत नसेल, कर्ज झालेलं असेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल, प्रश्न सुटत नसतील किंवा मार्ग मिळत नसेल, एकदा पत्रिका बघा. त्यात कोणत्या बाधा, दोष तर नाही ना? असेल तर त्यावर योग्य उपाय, योग्य सेवा करून आपण मार्ग काढू शकतो. त्यासाठीच योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, धनु राशीचा स्वामी हा गुरु आहे आणि हा भाग्य, ज्ञान आणि संतानाचा कारक आहे. 17 मे नंतर सूर्य आणि बुधाची युती तुमच्या राशीसाठी अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करत आहे. गेल्या काही दिवसात जर तुम्ही मानसिक नैराश्याचा सामना करत असाल तर 17 मे नंतर तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल. तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडेल. समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाचे कौतुक होईल. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. भाग्य साथ देत असलं तरी अतिउत्साहाच्या भरात किंवा कोणावरही जास्त विसंबून राहून मोठे आर्थिक व्यवहार करू नका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. अधिक महिना हा भगवान विष्णूंच्या कृपेचा महिना मानला जातो आणि विष्णूचे थेट कनेक्शन गुरुग्रहाशी आहे. त्यामुळे धनु राशीसाठी हा काळ अमृत काळासारखा असेल. या काळात तुमची देवधर्मावरील श्रद्धा वाढेल. तीर्थ यात्रेचे किंवा एखाद्या मोठ्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे योग निश्चितपणे जुळून येतील. वडिलांशी असलेले संबंध सुधारतील. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुमचे मोठे नुकसान टळेल. गुरुच्या आशीर्वादाने रखडलेली कामं तुमची मार्गी लागतील. अधिक महिन्यात धनु राशीच्या लोकांनी घेतलेले कोणतेही निर्णय किंवा केलेले कोणतेही दान, अन्नदान त्यांच्या कुटुंबाला 7 पिढ्यांचे पुण्य मिळवून देणार आहे. मित्रांनो, उत्पन्नाचे नव आणि कायमस्वरूपी स्रोत निर्माण होतील. जर तुम्ही कुठे पैसे गुंतवले असतील तर त्यातून मोठा परतावा, रिटर्न्स तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. जे लोक आधीच नोकरीत आहेत त्यांना मानाचे स्थान किंवा पदोन्नती मिळण्याचे प्रबळ योग आहेत. उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशी जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात अभूतपूर्व यश मिळेल. तुमचे कष्टाचे चीज होईल. विवाहित लोकांना संतानाशी संबंधित शुभ बातम्या मिळतील. मुलांची प्रगती पाहून मन आनंदी होईल. हा काळ तुमच्यासाठी अधिक फलदायी आणि सुवर्ण काळ ठरवण्यासाठी काही उपाय तुम्ही करू शकतात. ते उपाय म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचे पठण तुम्ही दररोज करावे. याने तुम्हाला लाभ मिळणार आहे. मित्रांनो, धनु राशीसाठी 17 मे ते 14 जून हा काळ म्हणजे नशिबाची लाट घेऊन येणार आहे. देवाने दिलेल्या या सुवर्ण संधीचा पूर्ण फायदा घ्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.